गॅस एजन्सीचे गोदाम फोडून सिलेंडर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद. 95 गॅस सिलेंडर, टेम्पो व मुद्देमालासह 4.27 लाखांचा ऐवज जप्त. जळगाव जिल्ह्यात गॅस एजन्सीच्या गोदामाचं कुलूप तोडून भरलेले व रिकामी गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला. या कारवाईत 2 गुन्हे उघडकीस आलेत. आरोपीकडून 95 गॅस सिलेंडर, 1 टेम्पो, इतर मुद्देमाल असा एकूण 4,27,500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 78/26 BNS 2023 कलम 305A 331 3 331 तसेच वरगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 48/26 कलम 305A 334 1 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. फैजपूर येथील घटना 25 एप्रिल 2026 रोजी रात्री 12:27 वाजताच्या दरम्यान, तर वरणगाव येथील घटना 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7:12 वाजताच्या दरम्यान घडली होती. दोन्ही गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार आरोपींचा शोध घेऊन पथकानं सापळा रचत तिघांना ताब्यात घेतलं. अटकेत आरोपींची नावं शेख बिलाल शेख सलीम वय 32 राहणार कासोदा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव, वसीम खान शफाक खान वय 32 राहणार तांबापुरा जिल्हा जळगाव, चेतन सुरेश काकडे वय 26 राहणार नशिराबाद तालुका भुसावळ जिल्हा जळगाव. जप्त मुद्देमाल भारत गॅस कंपनीचे भरलेले 62 गॅस सिलेंडर किंमत 1,55,000 रुपये, भारत गॅस कंपनीचे रिकामे 95 गॅस सिलेंडर किंमत 1,42,500 रुपये, माल वाहतुकीस वापरलेला टेम्पो MH19 EU 8871 किंमत 1,30,000 रुपये. एकूण जप्ती 4,27,500 रुपये. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रीकांत धेवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, जळगाव परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकात राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रीतम पाटील, प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील, यशवंत ठाकळे, श्रीकृष्ण देशमुख, पवन पाटील, सचिन पुणे आदींनी तपास सुरू केला. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे. पोलीस पुढील तपास करतात. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, जळगाव, मुक्ताईनगर.